सो आज 18 तारीख. आता आम्ही जे मेन अट्रॅक्शन आहे द्वारकामधलं द्वारकाधीश मंदिर तिथे दर्शनाला चाललो. तर आता आम्हाला लेट झाला आहे, 7:30ची आरती. तर आपण डायरेक्ट चालत न जाता रिक्षाने झालो. बघू आता आम्हाला आरती भेटते की नाही. 6:30 करेक्ट वाजलेले. आता रिक्षाने जरी गेलो तरी अजून 5 मिनिटं लागतील. म्हणजे 6:30 नंतर आरती भेटेल नाही भेटेल सांगता येत. सो आता आम्ही ऑटोमधून चाललोय द्वारकाधीश मंदिरला. आता 20 रुपये बोललेत. आरती भेटली पाहिजे हे महत्वाची गोष्ट आहे. हा बघा, हा रोड आहे द्वारकाधीश मंदिरला जायचा. आम्ही पटापट चालतोय. ऑटोवाल्याने आम्हाला इथे उतरवलं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आम्हाला मंगल आरती भेटली पाहिजे. मंगल आरती भेटेलच, पण आम्हाला थोडा लेट होईल अशी गोष्ट आहे. ऑटोतून आता उतरलेलो आहे आम्ही. आता चालतोय पटापट. मंगल आरती 6:30 चालू झाली असेल. आम्हाला 5-6 मिनिटं लेट झाला. ठीक आहे. द्वारकाधीश मंदिराला जाताना आपल्याला आपले मोबाईल, शूज वगैरे इथे जमा करावे लागतात. इथे सगळा बाजार आहे, मार्केट आहे. काही घेऊ शकता, खरेदी करू शकता. इथे तुम्हाला जमा करावं लागतं. इकडे तुमचं लगेज, मोबाईल जे काय असेल ते इकडे जमा करावं लागतं आणि तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळतो. तुळशीचे हार घेतलेले आहेत आम्ही. आमचं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मी मोबाईल घेऊन जाऊ शकलो नाही. आमचं आता दर्शन झालेलं आहे. सुंदर असं दर्शन झालं. अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन झालं. तिथे खूप असे मठ आहेत, खूप मंदिर आहेत. जसं की बलराम, देवकी माता वगैरे, महादेव मंदिर वगैरे सगळं आहे. आणि द्वारकाधीशचं पण दर्शन झालं. आणि आता आम्ही नाश्ता करणार आहेत आणि नाश्ता केल्यानंतर 9 वाजता आम्हाला आमचा ड्रायव्हर पिकअप करणार आहे हॉटेलमधून. तर त्यानंतर आम्ही बेट द्वारकाला जाणार आहे. बेट द्वारकाच्या बाजूला जे ज्योतिर्लिंग वगैरे आहेत ते फिरायला जाणार आहे. तर आपण तिथे भेटू डायरेक्ट. जर तुम्हाला सकाळी तुम्ही जर दर्शनाला येत असाल किंवा मंगळ आरतीला येत असाल, तुम्हाला ब्रेकफास्ट करायचं असेल तर मंदिराच्या बाजूला आहे बघा, द्वारकाधीश मंदिर आहे. त्याच्या उजव्या साईडला मी कॅमेरा फिरवतो मोबाईल. या ठिकाणी आपल्याला नाश्त्यासाठी वगैरे सोय आहे. रेस्टॉरंट उघडलेलं नाही, पण हे ओपन आहे, बालाजी रेस्टॉरंट. नाश्ता वगैरे करू शकतो. आम्ही ढोकळा, पोहे आणि समोसा मागवला, तर तेच अवेलेबल आहे आता. बाकी काही अवेलेबल नाही आहे. त्याच्यावर मी नाव मारणार आहे. तर मग खूप पुडी आहे, खायला काय काय आवडतं. इथे तुम्हाला शॉप्स बघायला मिळतील. तिथे तुम्ही कपडे, मूर्ती वगैरे खरेदी करू शकता. आता काही दुकानं बंद आहेत कारण सकाळची टाइम आहे. तर आत्ता आम्ही चाललो आमच्या हॉटेलवर. परत आम्हाला ऑटोवाला सोडतो हॉटेलवर. तर तिथून मग आम्ही 9 वाजता बेट द्वारकासाठी निघणार आहोत. आमचा ड्रायव्हर येणार आहे. हॉटेलमध्ये आलेलो आहे, हॉटेल लिहिलेला. आता आम्ही थोडा रेस्ट करणार आहे. 8:30 वाजले. आम्ही 9 वाजेपर्यंत ड्रायव्हरला कॉल करू. मग ड्रायव्हर आम्हाला इथे पिकअप करायला येईल. तर आता आम्ही चाललो बेट द्वारकाला. जर्नी स्टार्ट झाली आहे. 9 वाजता ड्रायव्हर बरोबर आलाय. तर आता आम्ही शिवराजपूर बीचला आलेलो आहे द्वारकामधल्या. हे शिवराजपूर बीच द्वारकामधलं खूप छान आहे. जसं आमच्या कोकणामध्ये जशी बीचेस असतात तसे स्वच्छ बीच आहे. मला आवडलं कारण बीच सगळ्यात महत्त्वाची असते स्वच्छता. आणि एवढी पण स्वच्छता नाही, आपल्याला कचरा वगैरे दिसू शकतो. आता पर्यटक असल्यामुळे कचरा करतात. शेवटी आपला भारत देश आहे, ते आपले नागरिक खूप स्मार्ट आहेत.
पुण्यामुळे आम्हाला खूप तहान लागली होती, त्यामुळे आम्ही आता कोकोनट वॉटर, नारळाचं पाणी. आता इथून आम्हाला ऑटो करावे लागते, कारण आमची टॅक्सी 4 व्हीलर पुढे जाणार नाहीये. त्यामुळे इथून आम्ही ऑटो करून बेट द्वारकाला जाणार. आता हे दादा आम्हाला ऑटोने नेत आहेत बेट द्वारकाला. आम्ही ऑटोने बेट द्वारकाला चाललो, त्या गाडीने अशा गाडी. तर माझ्या आवडत्या याला काय म्हणतात, इलेक्ट्रिक रिक्षेने आम्ही चाललोय बेट द्वारकाला. तर हा रिक्षा बघायची ओपन रिक्षा, मस्त वारा लागतोय, ऊन असून आम्हाला मस्त वारा जातो, एन्जॉय करतोय आम्ही, एन्जॉय. आता हनुमान मंदिराचं दर्शन झालंय. इथे बघा बेट द्वारकाला जाताना मध्ये भेटतं. आता आम्ही परत पुढे चाललोय. बेट द्वारकाला जाताना द्वारकेमध्ये खूप सारी मंदिरं आहेत जिथे तुम्ही विजिट करू शकता. हे सगळे ऋषीमुनी साधू महाराज आहेत. तर यांची नावं तर मला माहिती नाहीत, हे काय काय नाव आहेत. सुखदेवदास महाराज. आता मेन बेट द्वारकाला चाललो आम्ही. 2-3 मंदिरं झाली. समोर मला हसतायत लोक, कारण लॉगिंग पहिल्यांदाच करतोय. तोंड कसं तरी दिसत असेल, काय तोंडाला काहीतरी लागलेलं असेल म्हणून हसत, पण हसणाऱ्यांकडे लक्ष द्यायचं नसतं. आपण आपली ब्लॉगिंग करत राहायचं. शाबास बेटा. मोबाईल वगैरे जमा करावा लागतो, त्यामुळे आतमध्ये मोबाईल देऊ शकत नाही. हा बेट द्वारकाचा एरिया आहे, एवढंच दाखवू शकतो. बेट द्वारका झालाय. आता आम्हाला तो परत पार्किंगच्या तिथे घेऊन चालला, जिथे आमचा मेन ड्रायव्हर आहे. काय बोलतो आता, काय बोलायला येत नाही. आम्ही आलोय, उतरतोय. आमची गाडी आहे. आता नेक्स्ट डेस्टिनेशन जे काय असेल, ज्योतिर्लिंग वगैरे, ते आम्ही करणार आहे. गाडीतून उतरलोय आणि हा सुंदर नजारा बघा, सुंदर ब्रिज बघा, ज्याला सुदर्शन सेतू असं म्हणतात. कसला खतरनाक ब्रिज बनवलाय गुजरात सरकारने, खूप भारी वाटतंय ते. तुम्ही फोटोग्राफी करू शकता. बेट द्वारकाला जाताना तुम्हाला हा सुदर्शन सेतू भेटतो. खूप लोक थांबलीत बघा, आणि इथे तुम्ही फोटोग्राफी करू शकता. सुंदर, इथे मस्तपैकी समुद्र आहे. तर हे आमचं हॉटेल आहे, इथे आम्ही जेवणार आहे. व्ह्यू बघा. हे रुक्मिणी मंदिर आहे, इथे आम्ही आलेलो आहे. मला दाखवतो. हे रुक्मिणी मंदिरचं प्रवेशद्वार आहे. तर इथे आता रुक्मिणी मंदिरला आम्ही आलेलो आहे. क्या खिला पाओगे? 1-2 दिन आपका खाना पानी करेंगे. हे गोपी तलाव आहे. लाईनमध्ये आम्ही आता ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी. गर्दी बिलकुल नाही आहे, म्हणजे हे समजलं की या सीझनमध्ये जर आपण आलो तर गर्दी मिळत नाही. काय रिझन माहिती नाही, पण याच मंदिरामध्ये मोबाईल अलाउड होता, बाकी कुठल्याच मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता. त्यामुळे व्हिडिओ काढता आला मला ज्योतिर्लिंग मंदिरामधला. मंदिरामध्ये बसलो आहे आम्ही आता शांतपणे. मला हा प्रश्न पडला आहे की या नागेश्वर ज्योतिर्लिंग या मंदिरामध्ये मोबाईल कसा काय अलाउड आहे. म्हणजे मोबाईल प्रत्येक मंदिरामध्ये मोबाईल इथे अलाउड नाही आहे, पण या मंदिरामध्ये मोबाईल अलाउड आहे. याचं कारण मला समजलेलं नाही. ठीक आहे. मंदिराच्या बाहेर हा सुंदर असा देखावा होता. महादेवाची मोठी मूर्ती आहे, जशी मुर्डेश्वरला आहे तशीच वाटते इथे आहे. मी मुर्डेश्वरला गेलेलो नाही, नेक्स्ट टाइम मुर्डेश्वरला जाईल.
हे आहे रुक्मिणी मंदिर. इथे आलो आहे आम्ही आता. एनर्जी पूर्ण डाऊन झाली आहे कारण एजन्सीवाल्यांनी कार फालतू दिली, त्याच्यामध्ये चांगला AC पण नव्हता. आणि आता संध्याकाळी आम्ही हा स्नॅक्स मागवला आहे. मी मध्ये काहीच टाकलं नाही कारण गाडीमध्ये AC नसल्यामुळे सगळे कंटाळले होते. रूममध्ये आले आणि सगळ्यांनी ताणून दिलं आणि डायरेक्ट आता आम्ही 7 वाजता उठलेलो आणि हे खायला मागवलेलं आहे आमच्याच हॉटेलमधून, निलय हॉटेलमधून. सो एन्जॉय करतो आहे आता. खिचडी गुजरातमध्ये खिचडी खतरनाक आहे. हॉटेल वंदना तूप आहे आणि कढी आहे. कढी अशी होता येते मस्त वेगळं सगळं आज वेगळं. आत्ता जेवलो आहे हॉटेल वंदनामध्ये. तुम्ही बघितलं असेल किती भारी जेवण आहे. आणि आता वॉकिंग करतो, थोडं शतपावली करतो. सो आता सकाळी उठलो आहे आम्ही, 3रा दिवस आहे द्वारकाचा. आता आम्ही नाश्ता करायला जाणार आहे. जिथे हॉटेल वंदनामध्ये आम्ही काल रात्री जेवलो होतो, तर त्या लोकांनी सांगितलं हॉटेल मीरा म्हणून ब्रेकफास्टसाठी आहे, तर इथे आम्ही आता ब्रेकफास्ट करायला जाणार आहे. हॉटेल मीरामधला नाश्ता एवढा सुंदर नव्हता, त्यामुळे आम्ही परत रिटर्न रूममध्ये आलो आणि सगळं आटपून आता आम्ही निघतोय. आमची ट्रेन आहे 11:45ला. सो आता आम्ही स्टेशनवर निघतो. आम्हाला ड्रायव्हर सोडतो आमचा, द्वारका टू बोरिवली मुंबई. बाय बाय द्वारका. बघा ही आमची ट्रेन आहे. 11:45ची ट्रेन आता 2:54ला येते. ट्रेन 11:45ला होती, ती आता 2 तास लेट आहे. म्हणजे ती आता 3 वाजता येणार आहे. इतकी घाणेरडी व्यवस्था आहे. आम्ही कंटाळलो आणि द्वारका स्टेशनवर वेटिंग रूम शोधली आणि आता आम्ही वेटिंग रूममध्ये वेट करतोय आणि मूवी बघतोय, मराठी मूवी बघतोय. इथे पण थोडा एन्जॉय करतोय. चला, प्रत्येक गोष्टीमध्ये एन्जॉय शोधायचा असतो, तर आम्ही एन्जॉय शोधतो, आम्ही एन्जॉय करतो. फायनली ट्रेन भेटली आम्हाला. आमची AC कोच होती, 3rd AC. तर आम्ही बसलो, आता चाललोय. बाय बाय. तुम्हाला काही गोष्टी सांगतो. तुम्ही द्वारकाला मध्ये येत असाल तर हॉटेल निलयमध्ये आम्ही स्टे केला, तिथे तुम्ही स्टे करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. उत्तम AC, लाईट, फॅन, पाणी 24 तास सगळी व्यवस्थित सुविधा होती. त्याच्यानंतर तुम्हाला जर जेवायचं असेल तर एकच हॉटेल सजेस्ट करेन मी द्वारकामध्ये, ते म्हणजे हॉटेल वंदना. दुसरीकडे कुठे तुम्ही ऑप्शन बघूच नका. हॉटेल वंदना इज द बेस्ट. त्यानंतर जर तुम्हाला तुमची ट्रेन असेल द्वारका स्टेशनवर, तर द्वारका स्टेशनवर तुम्हाला काही खायला मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला आधीच काहीतरी खाऊन घ्या, जेवून घ्या आणि मगच तुमच्या द्वारका स्टेशनला जावं, कारण तिथे काहीच जेवणाची सोय व्यवस्थित नाही आहे. हॉटेल्स नाही आहेत द्वारका स्टेशनवर. त्यामुळे हे अनुभवायला मिळालं. बाकी काय सगळी मंदिरं वगैरे आम्ही व्हिजिट केली, सगळं ओकेमध्ये होतं, काही प्रॉब्लेम नव्हता. सो बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.